ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मुंबईमध्ये बैठक। उद्धव ठाकरेंनी खासदारांना मार्गदर्शन केलं। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील बैठकीला उपस्थिती। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत असल्यामुळे एआयएसएफच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलाय। कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। महाराष्ट्रामधील मानाचा 38वा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर। उद्योगपती अभय फिरोदिया यांना पुरस्कार जाहीर। फिरोदिया हे देशामधील अग्रगण्य उद्योगपती। नराधम अशोक खरात याला फाशीची शिक्षा द्या। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी। मी अशा कोणत्याही बाबाकडे जात नाही, तसंच पीडित महिलांनी न घाबरता तक्रार देण्याचंही केलं आवाहन। परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कोट्यवधींचा घोटाळा। मनसेनं पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याच्या पोलखोल करण्याची मागणी केली आहे। भ्रष्टाचार करणाऱ्यांवरती योग्य कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा देखील मनसेचा इशारा। आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही मदतीची घोषणा नाही, त्यामुळे सिंधुदुर्गामधील शेतकरी उद्या चक्काजाम आंदोलन करणार। ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आंदोलनामध्ये सहभागी होतील। वैभव नाईक यांना पोलिसांची नोटीस। धाराशिवमधल्या डोंगरेवाडी इथे योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा अंगावरती पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न आणि टॉवरवरती चढूनही शेतकऱ्यांचं आक्रमक आंदोलन। शेतामधून टॉवर लाईन गेली, मात्र योग्य मोबदला न दिल्यामुळे शेतकरी संतापले। जळगावमधील पाचोरा तालुक्यामधल्या पिंपळगावामध्ये शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या मागण्यांसाठी आमरण उपोषण। राज्य महामार्ग क्रमांक 17ची चुकीची नोंद तात्काळ रद्द करण्याची मागणी, तसंच पिंपळगाव ते जरंडी या जुन्या रस्त्याला मंजुरी देण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।